नमस्कार. ओपन वॉर. पाकिस्तानने ऑपरेशन गजब-लिल हक सुरू करून काबूल आणि कंदहार हवाई हल्ले केलेले आहेत. दोन्ही बाजूंनी शेकडो सैनिक ठार झाल्याचे दावे केले जात आहेत. बॉम्ब्ड बाय पाकिस्तान. या संघर्षामुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये तणाव वाढला. चीनने युद्धविरामाचे आवाहन केलेले आहे, तर भारतासाठी ही परिस्थिती सुरक्षा आणि राजनैतिक आव्हान निर्माण करते. या युद्धाचे भविष्यातील परिणाम काय असतील? शांतता प्रस्थापित होईल का, की संघर्ष आणखी वाढेल? आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयात, नक्की काय झालेलं आहे ते. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान उघड युद्धाला सुरुवात. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानवर हल्ला केलेला आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की सीमारेषेवर तीव्र संघर्ष सुरू असून काबूल, कंदहार, पक्ती या ठिकाणी स्फोट झालेले आहेत. अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहेत. पाकिस्तानने हवाई हल्ले करून काबूल आणि कंदहारला लक्ष्य केलेले आहे. बॉम्ब हल्ल्यात हैबतुल्ला अखुंदजादा हा पाकिस्तानचा प्रमुख मारल्याचे वृत्त आहे. मात्र अफगाणिस्तानने याबाबत कोणत्याही प्रकारची पुष्टी केलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अखुंदजादा मेल्याचे वृत्त आहे. या युद्धात अफगाणिस्तानने केलेल्या बचावात्मक कारवाईमध्ये पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचे समजते. पाकिस्तानच्या हल्ल्याच्या विरोधात अफगाणिस्तानने जमिनीवरून हल्ला करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये दुरंड लाईनवरून आक्रमण केले. यामध्ये पाकिस्तानने 55 सैनिक ठार झालेले आहेत. ऑपरेशन गजब-लिल हक असे नाव पाकिस्तानने या कारवाईला दिलेले आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांनी 274 तालिबान लढवय्यांना ठार केले, तर त्यांच्या 2 सुरक्षा जवानांचा मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे अफगाण तालिबान यांनी 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केलेला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सांगितले की अफगाण तालिबानने सध्या ड्रोनचा वापर करून ॲबटाबाद, नौशेरा आणि सिबी येथे हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु तो हल्ला अयशस्वी झालेला आहे. यामध्ये आणि पाकिस्तानने दावा केल्याप्रमाणे त्यांनी 274 तालिबान लढवय्यांना ठार केलेले आहे आणि अफगाणिस्तानच्या दाव्यानुसार पाकिस्तानी सैनिक 55 सैनिक ठार मारलेले आहेत. म्हणजे एकूणच काय तर युद्धाला जोरदार सुरुवात झालेली आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे. भारतासाठी सर्वात मोठा धोका म्हणजे सीमावर्ती दहशतवाद. पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामुळे तालिबान व इतर गट अस्थिर होतील आणि त्यांचा दबाव भारताकडे वळू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हालचाली वाढण्याची शक्यता आहे. भारताने या संघर्षाला तटस्थ भूमिका ठेवण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही देशांशी संबंध संवेदनशील आहेत. चीनने युद्धविरामाचे आवाहन केले आहे, त्यामुळे भारतावरही शांततेसाठी राजनैतिक दबाव येऊ शकतो. ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर शरणार्थी संकट निर्माण होऊ शकतो. भारतातील मुस्लिम समाजावर या संघर्षाचा भावनिक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सामाजिक तणाव वाढण्याची जास्त शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि या युद्धामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता यावरती पुढची काय प्रक्रिया असणार आहे किंवा कोणतं पाऊल कोणता देश आधी उचलणार आहे, इतर देश त्याबद्दल मध्ये पडतील किंवा ते त्यांची काय प्रतिक्रिया देतील किंवा युद्धविराम करण्यास सांगतील, कोणता देश कोणत्या देशाला किती मदत करेल याबाबत आपण पाहतच राहूया. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लिहून आम्हाला नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.